नमस्कार. आर्कर्स टेक्नॉलॉजीज पॉडकास्ट मध्ये मी अँकर विशाखा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपल्या पॉडकास्ट मध्ये आपण ज्यांची मुलाखत घेणार आहोत ते आहेत ऍडव्होकेट PV तपसे पाटील, ऍडव्होकेट हायकोर्ट अँड सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, ज्यांच्याकडे तुमच्या सर्वांसाठी कम्प्लीट लीगल सोल्युशन्स अवेलेबल आहेत. आज त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत थोडीफार कायदेविषयक माहिती आणि त्यांच्या क्षेत्रावर. नमस्कार सर. नमस्कार, स्वागत आहे आपलं आर्कर्स पॉडकास्ट धन्यवाद. मध्ये. कुठल्याही विषयाला सुरुवात करण्याआधी सर मला तुमच्या बालपणाविषयी जाणून घ्यायला आवडेल. आपलं मूळ गाव कुठलं, आपले आई बाबा काय करत होते, आपली भावंड किती, ते काय करत होते? माझं नाव प्रदीप विक्रमराव तपसे पाटील. माझं मूळ गाव चंदन सारवा, तालुका केज, जिल्हा बीड. माझं प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण केज जिल्हा परिषदच्या शाळेत झालं. पदवीधारक शिक्षण हे ज्ञानप्रसारक महाविद्यालय कळंब येथे झालं. अच्छा. आणि कायद्याचे पदवीचं शिक्षण हे बीडच्या मराठवाडा शिक्षण प्रसारक महामंडळात झालं. बर. आणि माझे वडील जिल्हा परिषदला ड्रायव्हर म्हणून होते. माझा लहाना भाऊ केज न्यायालयात वकील म्हणून आहे. अच्छा, भाऊ पण वकील आहे. हो. तुम्हाला वकिली व्यवसायाकडे का वळावं वाटलं? 1988-89 ला मी सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या कोर्सला मुंबईला गेलो होतो. CD बर्फीवाला 58 ला तिथल्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूटला माझं ऍडमिशन होतं. अच्छा. आणि त्या काळामध्ये मी राहायला विले पार्लेला होतो 6 महिने, आणि 6 महिने आमदार निवासला राहत होतो. त्यावेळेस मी चर्चगेटला शंकर शेठ लॉ कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये मी कॅन्टीनला जेवण करायचो. त्यावेळेस ठरवलं की मी वकील होऊ, कारण त्यावेळेस शंकरराव चव्हाणने 0 बजेट लावलं आणि मग सरकारी नोकरी त्या कोर्सवरची बाजूला सरली गेली. त्यामुळे मग मी हा निर्णय घेतला. अच्छा. घरून परमिशन मिळाली वकील व्हायला? हा, पण ते म्हणायचे की बाबा वकील चालत नाही, आपण वकीलवाडीतच राहतो, आजूबाजूला वकील पण पाहतो आपण. पण मी म्हणलं समजा आर्थिक मागणी मी तुम्हाला करणार नाही, मी माझं तिकडं मी माझे काही पद्धतीने करल, पण तुम्हाला आर्थिक अडचणीत मी आणणार नाही, किंवा मी तुम्हाला पैसे वकील व्यवसाय करताना पुन्हा मागणार नाही. केजमध्ये तुम्ही तुमची प्रॅक्टिस सुरू केली आणि आता छत्रपती संभाजीनगरमध्ये आहात. तर कधी आला तिकडे आपण? मी 3 जून 2002 ला इथं आलो. कुठल्या प्रकारच्या केसेस आपण पाहतो? माझ्याकडं दिवाणी, फौजदारी सर्व प्रकारच्या मी केसेस पाहतो. उदाहरणार्थ लेबर, इंडस्ट्री, कॉपरेटिव्ह, आणि कोर्ट पण सर्व कोर्टात करतो. डिव्हिजनल कमिशनर, DRT, मॅट, कॅट आणि रेव्हेन्यूचे ह्याचे सर्व केसेस करतो. अच्छा, म्हणजे सगळ्या प्रकारच्या केसेस तुम्ही हँडल करतो. तुमचं आणि क्लायंटचं नातं कसं? मित्रासारखंच. फीस जे आहे कमी मध्येही आपण काम करतो, जास्तीतही काम करतो, पण असं काही आहे का प्रकरण एखादं की कमी फीस घेतली आहे आणि आशिलाला त्याचा फायदा झालाय? असं एक प्रकरण आता सध्या 2 दिवसाखालीच निकाल लागला हायकोर्टात. अच्छा, काय होतं ते? एक हिंगोलीची महिला होती, तिचे मिस्टर दारू पित होते. ती एक चहाचा गाडा चालवत होती आणि ते हायकोर्टात आली आणि हायकोर्टात तिनं म्हणली की मी फीस काही देऊ शकत नाही. पण तिला म्हणलं मी काहीतरी फीस दे. तर तिनं सुरुवातीला 4.5 दिली दाखल करताना, आणि नंतर पुन्हा 5 दिली, 9,000 रुपये दिली. तिचे 8 एकर जमीन आहे. तर कोर्टाने, हायकोर्ट रेव्हेन्यू डिपार्टमेंटला डायरेक्शन दिले की हिची परत चौकशी करावं, कारण हिच्या पंचनाम्यामध्ये खाडाखोड झालेली होती. आणि त्या खाडाखोडमुळे हिची जी मूळ मिळकत होती आणि हिचा सुरुवातीचा हक्क होता तो डावलून त्यांनी त्या ट्रस्ट लोकाला, म्हणजे रेव्हेन्यूच्या अधिकाऱ्यांना मॅनेज करून त्या गोष्टी सगळ्या बोगस केल्या होत्या. तर त्या जमिनीचा, त्या निकालाचा फायदा त्या मॅडमला झाला. अच्छा. जी काही खाडाखोड पंचनाम्यावर खाडाखोड केली होती, हिच्या बोगस सह्या केल्या होत्या, त्या बाईच्या दुसरी बाई उभा करून. अच्छा. मग हे आपण कोर्टाच्या निदर्शनास आणलं. आणि कोर्टाने सांगितलं की परत त्याची चौकशी करा म्हणून पहिल्यापासून, आणि सगळे कागदपत्र सुपूर्द करा म्हणून ह्या मॅडमला सांगितलं. सर, आज आपण इंटरव्ह्यू घेतो आहोत आणि 14 एप्रिल जवळ आली आहे. हो, आली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, ज्यांनी भारताची राज्यघटना आपल्याला दिली. हो. आणि ते स्वतः बॅरिस्टर होते. हो. तुमच्या क्षेत्रातले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून तुम्हाला आंबेडकरांविषयी काय वाटतं? ते माझ्या गुरुतुल्य आहेत. आणि त्यांचे समान नागरी कायदा यामुळं पूर्ण भारतातल्या नागरिकांना दर्जा मिळाला. उदाहरण जर पाहिलं, मुलांना, महिलांना शिक्षणापासून, दलितांना शिक्षणापासून दूर होते, वंचित होते, यापासून ते दूर होते. पण या कायद्यामुळं, या घटनेमुळं ते शिक्षण घेऊ शकले. आज ते IAS अधिकारी, IPS अधिकारी फक्त भारतीय राज्यघटनेमुळे निर्माण झाले.
आणि भारताला ही सगळ्या जगामध्ये हे दर्जा मिळाला. आणि त्यामुळं बाबासाहेब आंबेडकर हे शिक्षण घेत असताना त्यांचे खूप हाल झाले. बरोबर. आणि त्यांनी लोकांना दुःख कधी सांगितलं नाही, स्वतःच्या यातना कधी सांगितल्या नाही. उलट दुसऱ्याच्या आनंदात ते सामील होऊन त्यांच्या आनंदात तो सादर करत होते. हा त्यांचा मौल्यवान गुण होता. आणि त्यामुळे ते दुसऱ्याचा विचार करत होते. त्यांनी स्वतःच्या दुःखाविषयी आणि स्वतःविषयी कधीच आयुष्यात विचार केला गेला नाही. अगदी खरं बोललात सर, की आपल्याला सर्वसामान्य लोकांना ही सवय असते की आपलं थोडंफार दुःख असेल तर त्याचं प्रोपोगंडा आपण करत राहतो आणि त्याच्या दुःखाभोवतीच घोटाळत राहतो. मग ते बाबासाहेब जर दुःखाभोवती घोटाळत असते तर कदाचित आपल्याला राज्यघटनाच मिळाली नसती. नाही, आज बाबासाहेब आपल्याला माहित पण झाली नसती. बरोबर. कारण कसं आहे, प्रत्येक माणूस काय करतो, आपलं दुःख याला सांगतो त्याला सांगतो. दुःख पचवण्याची तयारी पाहिजे, आनंद सांगायला पाहिजे. आपण एखाद्याला जर आनंद सांगितला तर त्याच्या पण चेहऱ्यावर आनंद निर्माण होतो. आणि मग तो दुसऱ्याला सांगतो की यानं मला असं सांगितलं, असं केलं, असं मार्गदर्शन केलं, आणि त्याच्यापासून प्रगती तयार होते. कसं आहे, वाईट आपण सांगितलं, दुःख सांगितलं तर माणूस दुःखात अजून खचत जातो आणि त्याचे पाय दुःखातच खाली मुळत जातात, असं माझं मत. सर, सध्या सगळीकडे जर आपण बघितलं जातीयवाद बोकाळलेला दिसतो. सगळ्यांना हक्कांची जाणीव आहे पण कर्तव्याकडे कुणी लक्ष देत नाही. या सामाजिक परिस्थितीविषयी आपण काय म्हणतो? लोकांनी जातीयवाद हा म्हणजे समाजात आहे, पण यापासून मी तरुणाला एक गोष्ट सांगतो. कारण जी पिढी वयस्कर वृद्ध झाली, पण उद्या भारत हा तरुणाच्या हातात आहे. बरोबर. त्यांनी जर राज्यघटनेचा अभ्यास केला, नागरिक शास्त्राचा अभ्यास केला आणि ह्या घटनेप्रमाणेच देश चालतो. फक्त काय होतंय, जसं तुम्ही म्हणलात, पडद्यावर लोकशाही आहे, आत हुकुमशाही आहे. ही गोष्ट चुकीची. लोक तसं वागतात. पण तरुणांनी यांना धडा शिकवला पाहिजे आणि तरुणांनी राज्यघटनेप्रमाणे वागायला पाहिजे की कुणावर अन्याय होणार नाही आणि प्रत्येकाला आपले आपले अधिकार मिळतील आणि प्रत्येक जण आनंदात राहील. हे तुम्ही बरोबर बोललात सर, की सुरुवात तरुणांनीच करायला हवी. पण सध्या सोशल मीडियावरचं जे काही वातावरण आहे, सगळीकडे प्रत्येक जण स्वतःला न्याय देणारा न्यायाधीश समजतो आहे. नाही, ती गोष्ट चुकीची ना. दुसऱ्या विषयीचा न्याय देण्यापेक्षा स्वतः तुम्ही काय करतात हे पहिलं आत्मसमर्पण करा. लोकाला नावं ठेवताना लोकांकडं समजा एक बोट जातं तर बाकीचे बोट आपल्याकडे राहतात. तर आपल्यात काय दोष आहे हा पाहावा. दुसऱ्याला नावं ठेवण्यापेक्षा त्याला होत असेल तर चांगलं सहकार्य करावं, एवढं असं मला वाटतं. कारण कसं आहे, लोकाच्या चुका, लोकाचे द्वेष करायचे हे पद्धती कसं आहे, ज्याला काम नाही तो ओढाण टप्पू करतपणा करतो. नाही तर मग मीडिया सुद्धा कुठंतरी विकलेला राहतो, म्हणून त्याचं नाटक चालतं. असा प्रकार घडतो. जनसामान्यांमध्ये असाही समज पसरलेला आहे की न्याय व्यवस्था भ्रष्ट आहे. त्याविषयी आपण काय बोलाल? ही गोष्ट कम्प्लीट चुकीची आहे. कारण लोकात तो गैरसमज आहे. अच्छा. बरेचसे वकील असे आहेत की जे गोरगरिबासाठी काम करतात. एवढंच नाही तर शासनामार्फत विधी सेवा म्हणून उपलब्ध केलेली आहे, जी गोरगरिबासाठी वकील शासनामार्फत मोफत दिला जातो. अशी पण सुविधा तालुका कोर्ट, जिल्हा कोर्ट, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात आहे. म्हणजे कसं आहे, ज्या गोष्टीचं आपल्याला कम्प्लीट नॉलेज नसतं, कुणीतरी सांगण्यावर माणूस त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि त्याची विनाकारण चर्चा होते आणि ती गोष्ट चुकीची आहे असं म्हणलं जातं. असं होत नाही. खरं बोललात सर, की कुणीतरी एक जण अफवा उडवतो आणि बाकी मग पसरत जाते. त्याची गोष्ट चर्चा होते आणि चांगल्यापेक्षा वाईट लोकांना चर्चेला आनंद येतो. म्हणजे खऱ्यापेक्षा खोट्याचीच चर्चा जास्त होती असं मला वाटतं. अगदी बरोबर. म्हणजे सत्य सांगेपर्यंत असत्य सगळीकडे फिरून आले, गावाला चक्कर मारून आलेलं असतं. सर, मला एक सांगा, बरेच तरुण या क्षेत्रात करिअर करू इच्छित आहेत. न्याय व्यवस्थेमध्ये सुद्धा त्यांना समाविष्ट व्हायचं आहे. अशा होतकरू तरुणांना तुमचा सल्ला काय असेल? त्यांचं या क्षेत्रामध्ये माझ्याकडून वेलकम आहे. कारण अशा क्षेत्रात त्यांनी आल्यानंतर उलट अशी परिस्थिती होईल की अन्याय ज्याच्यावर झाला असे व्यक्ती पाहायला मिळणार नाहीत. आणि तरुण मुलं, जिद्दी मुलं आले तर उद्या भारताला चांगले न्यायाधीश मिळतील, चांगले वकील मिळतील आणि भारताची उत्तरोत्तर प्रगती होत जाईल. एक थोडा पर्सनल विचारू का प्रश्न? हा, चालेल. वकील, डॉक्टर यांचं आयुष्य हे 24 तास आपल्या आशिलाशी बांधलेलं असतं. हो, असतंच. तुम्ही विद्यार्थी असता. हो. आजन्म. हो. मग अशा वेळी तुम्ही कुणाचे तरी पती आहात, कुणाचे तरी बाबा आहात, तर तुम्ही घरचा वेळ कसा मॅनेज करता? नाही, घरच्याच्या त्यांचं स्वातंत्र्य त्यांना आम्ही देतो. त्याच्यामुळे कसं आहे, त्यांना माहिती आहे की आमच्या वेळेस
कोणत्या क्षणी क्लायंट येईल, कोणत्या वेळेस फोन येईल, कोणत्या वेळेस कोर्टाकडे पक्षकार आलेला राहील, त्यावेळेस तिकडे जावं लागेल, हे पण ते समजून घेतात. अच्छा, म्हणजे तुम्ही घराला अजिबात वेळ देत नाही? नाही, घरी वेळ देतो, पण ते समजून घेतात की ज्यावेळेस रिकामा वेळ असतो त्यावेळेस तो असतो. मुलं तक्रार करत असतील ना कधी? हा, आता मुलं तक्रार करत करत ते मोठे झाले. आता मोठा मुलगा बेंगलोरला सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून आहे. बर. तो जवळजवळ आता 3 वर्ष झालं जॉब करतोय. पण त्याचे सिनियर त्याला विचारलं की तुझे बाबा काय करतात, हा. तो म्हणला तो हायकोर्टात वकील आहेत. हा. त्याच्या सिनियरला 40-45 लाखाचं पॅकेज आहे. बर. ते म्हणले तू इकडे कशाला आला, तू तिकडे हायकोर्टातच जा ना, तू इकडे कशाला आला. त्यानं त्याच्या डोक्यात घातल्यामुळं आता त्यानं एंट्रन्स परीक्षेचा लॉ साठी फॉर्म भरलेला आहे. अच्छा, म्हणजे मुलगा आता आयटी क्षेत्र सोडून इकडे तुमच्याबरोबर जॉईन होणार येण्याच्या आहे. विचारात आहे तुझे. बरं बरं बरं. हे खूप आश्वासक चित्र आहे की जरी सुरुवातीला करिअर त्यांनी वेगळं निवडलं तरी त्याला नंतर लक्षात आलं की वडिलांचं करिअर जास्त योग्य आहे, तर आपण पुन्हा इकडे येऊयात. हा, त्याला म्हणजे समाजातील लोकांच्या दृष्टिकोनातून स्टेटस हायकोर्टच्या वकिलाचं जास्त वाटलं, त्या क्षेत्रात त्याला यावं वाटलं. सर, लोकांचं सांगणं. ऍडव्होकसी मधून तुम्हाला पेमेंट तर मिळतोच, पैसा मिळतोच, हा, थोडा बहुत मिळतोच. त्यात तुमचं आयुष्य, गुजराण. आयुष्याची गुजराण हो होते. हो. याच्या व्यतिरिक्त काही इन्कम सोर्स? नाही, दुसरं पण. फक्त वकील. कारण आमच्या गावाकडं मी केस तालुक्यातला असल्यामुळं आमच्या शेतीत जमीन काही पिकत नाही. तिकडं आमच्याकडे ऊसतोड कामगार असतात, त्याच्यामुळे आमच्या शेतात काही पिकत नाही. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही उत्पन्न नाही. आवड काय सर आपल्याला? आवड आता वकिलीविषयी, दुसरी आवड कोणती निर्माण शिल्लक राहिलीच नाही. कारण हेच एखादं व्यसन लागल्यासारखं झालं, याचीच आवड निर्माण. दर्शक हो, खरं तर सरांबरोबर खूप बोलायचंय, त्यांच्याकडनं खूप काही जाणून पण घ्यायचंय, पण प्रत्येक पॉडकास्टला वेळेची मर्यादा असते. आज आपण ऍडव्होकेट PV तपसे, प्रॅक्टिशनर, ऍडव्होकेट हायकोर्ट अँड सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया यांची मुलाखत घेतली. हा एक भाग. याच्या पुढे सुद्धा आपल्याला त्यांची मुलाखत कंटिन्यू करायची आहे. ज्या व्यक्तीने केज मधील चंदन सावरगाव सारख्या गावातून येऊन हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये स्वतःचं व्यक्तिमत्व एस्टॅब्लिश केलेलं आहे, ज्यांच्या मनात समाजाविषयी तळमळ सुद्धा आहे, आणि अजून काही प्लॅन भविष्यात असतीलही त्याचे, त्याबद्दल नक्की जाणून घेऊया पुढच्या पॉडकास्टमध्ये. या ठिकाणी मी ऍडव्होकेट PV तपसे पाटील सर आपले मनापासून धन्यवाद देते की आर्कर्स टेक्नॉलॉजीज पॉडकास्ट मध्ये आपण आलात. आपण आम्हाला जनरली इंटरव्ह्यू दिलात, पण आम्हाला पुढे काही स्पेशल इंटरव्ह्यूज पण आपले करायचे आहेत, तर आपण असेच आमच्या सोबत राहाल. आणि आमच्या दर्शकांना जर काही अडीअडचणी आल्या तर निश्चितपणे त्यांना तुमच्या ह्याच्यातनं मार्गदर्शनही मिळेल मुलाखतींमधून, असं मला वाटतं. दर्शक हो, पुढच्या मुलाखतीची नक्कीच वाट बघा. धन्यवाद. नमस्कार.